सोलापूरमध्ये ईव्हीएम मशीनच्या खालील बाजूला जादूटोणा केल्याचा आरोप आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मुळेगाव तांडा येथे मतदान केंद्रावर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ईव्हीएम मशीन खाली खिळा टोचलेले लिंब मिरची ठेवत जादूटोणा केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप आहे। एक महिला मतदार मतदान करून आल्यानंतर ती चक्कर येऊन पडली आणि सांगितला लिंबू मिरचीचा प्रकार। याची खातरजमा करण्यासाठी अपक्ष उमेदवार संदीप राठोड यांनी पाहणी केली असता ईव्हीएम खाली खिळा टोचलेलं लिंबू मिरची आढळून आलं। या जादूटोण्याच्या प्रकारात जे अधिकारी आणि उमेदवार सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। क्रमांक 20 मधले जे काय शासकीय कर्मचारी आहेत ते सगळ्यात मोठं सूत्रधार त्यांनी होते। त्यांचा हात होतं हे ठेवण्यामध्ये। तिथल्या स्थानिक पुराणाला मॅनेज होऊन तिथं असं जादूटोणा करून ठेवलेलं ते सगळ्याच्या नजरामध्ये आले। हजारो लोकांनी बैठलेलं आहे। तर मला या माध्यमातून सांगायचं आहे शासन प्रशासनाला की जो कोण अधिकारी त्याच्यामध्ये असेल त्याच्यावर कठोर कारवाई आणि जो कोणी केलं असेल याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण। पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र, नसरीन बानो महापौरपदी। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा। मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर। गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान। टांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। झेडपी निवडणुकीत खळबळ। झेडपी मतदानाच्या वेळी अकलूज मध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात, मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं। तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रावर। झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली। अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा। 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमालेत सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष। सुभाष घई, अश्विनी भावे, मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला हजर। भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात। मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी। सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।